की आपल्या ज्या ज्या भागामध्ये अशा घटना घडत असतील त्या ठिकाणी आपल्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन खरं तर अशा सरकारचा फक्त निषेध करून आपल्याला चालणार आहे का, किंवा सरकारचाच निषेध करून हा प्रश्न सुटणार आहे का? तर मला वाटतं प्रवृत्ती ठेचायची ती वेळ आलेली आहे. आणि मी या जुन्नर तालुक्यातल्या तमाम महिलांना, माझ्या माता भगिनींना सांगू इच्छितो की जर अशी घटना कुठं घडत असेल तर तुम्ही आवर्जून आम्हाशी संपर्क साधा. आम्ही त्याचं काय करायचं, महाराजांनी अनेक वेळा चौरंग्या केला. असा चौरंग्या जोपर्यंत एखाद्याचा आपण करणार नाही तोपर्यंत ह्या घटना थांबणार नाही. आणि महिलांना मी, माझ्या माता भगिनींना एवढीच विनंती करतो की जर अशी घटना आपल्या जवळपास कुठं घडत असेल तर आम्हाला सांगा. आम्ही स्वतः येऊन त्या माणसाचा चौरंग्या केल्याशिवाय, निश्चित स्वरूपात त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. कारण या घटना फक्त निषेध व्यक्त करून थांबणार नाही. आणि आज ती वेळ आलेली आहे. छत्रपतींनी आपल्याला त्याचा मार्गदर्शक पायंडा आपल्याला घातलेला आहे. आणि निश्चित स्वरूपात आपण सगळेजण मिळून त्याचं, मग गुन्हा एखादा दाखल झाला तर काही बिघडत नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलंच आहे तर जर न्याय मागून मिळत नसेल तर तो तोंडात वाजून मिळवावा लागेल. आणि मला वाटतं आपण त्याचं तंतोतंत पालन करण्याचा प्रकार आपण इथून पुढं या सगळ्या समाजाला दाखवून देऊ. आणि निश्चित स्वरूपात या घटनांना पायबंद घालायचं काम सरकार करू शकत नाही. त्यांच्याकडे ती मानसिकताच नाही. उलटे ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांच्यावर यांनी गुन्हे दाखल केलेत. अशा पद्धतीचे हे कार्यक्रम सरकार करते. या सरकारचा जाहीररित्या निषेध करतो. त्याचबरोबर अशा घटनांची पुन्हा एकदा सांगतो, अशी जर पुनरावृत्ती कुठं होत असेल तर निश्चित स्वरूपात माता भगिनींनी शिवसेना पक्षाची किंवा आपल्या सगळ्या बांधवांशी संपर्क साधा. त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न, न्याय द्यायचं काम निश्चित स्वरूपात आपण सगळेजण करू. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.